चंद्रपुरात शेतकरी आत्महत्येच्या प्रकरणाने घेतले गंभीर वळण। न्यायासाठी पत्नी व पुत्र आमरण उपोषणावर। जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी आता वातावरण चांगलेच तापले आहे। मृत शेतकऱ्याच्या पत्नीने गंभीर आरोप करत धानोरकर कुटुंबामुळेच आपल्या पतीचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचा दावा केला आहे। या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी शेतकऱ्याची पत्नी व मुलगा आमरण उपोषणाला बसले असून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी आशिष खरोले यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचललेला नाही। पीडित कुटुंबाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडेही न्यायाची मागणी केली आहे। मी वंदना परमेश्वर मेश्राम, माझ्या पतीला आत्महत्या केल्याला 7 महिने कंप्लीट झाले आहे, तरी पण प्रशासनाने काही दखल घेतलेली नाही आहे। आम्ही उपोषणाला बसलेला आमचा 9वा दिवस आहे। आम्ही तप्त उन्हामध्ये उन्हाचे चटके घेत आहोत, पण प्रशासन आमच्याकडे कोणत्याच कारणाने लक्ष देत नाही आहे, दुर्लक्ष करत आहे। प्रतिभा धानोरकरला माझी नम्र विनंती आहे की आम्हा गरीब लोकांची शेती हडपून त्यांना काय मिळणार आहे? त्यांनी तर खासदार आहेत, त्यांनी तर मोठ्या मोठ्या गोष्टी करतात की आम्ही जनतेची सेवा करतो, आम्ही जनतेला सुख देऊ, शांतता देऊ, त्याचे दुःख दूर करू, पण ते फक्त बाहेरच बोलू शकतात, अंदर ते काहीच करू शकत नाही। गरिबाची शेती हडपणे हा पहिला त्याचा मुद्दा आहे। गरिबांना दुःख देणे हा त्यांचा दुसरा मुद्दा आहे। लोकांना मारणे, त्यांच्यावर अत्याचार करणे, दारूची नशा देऊन त्यांचा घर परिवार उद्ध्वस्त करणे। म्हणूनच त्यांनी काँग्रेसमधून निवडून आले, म्हणूनच त्यांनी सगळीकडचे दारूचे दुकानं पहिले चालू केले त्यांनी। आणि आमची पण जमीन हडपण्याचं कारण म्हणजे दारूच्या नशेमधून केलेलं आहे। माझ्या पतीला परमेश्वर मेश्रामना नेहमी दारू पाजणं, नशेमध्ये ठेवणं, गफलती कामं करणं, साईन घेणं, कोऱ्या स्टॅम्पवर साईन घेणं, खोट्या खाते रजिस्ट्री करणं, हे त्यांचे पहिलेपासूनचेच कारभार चालत होते। जमीन हडपून आज आम्हाला जमिनीचा निकाल लागल्याला 3 वर्ष कंप्लीट झाले, तरी आम्ही कोर्टामध्ये सतत दखल देत असूनही आज आमचं काम झालेलं नाही आहे। यांच्या अत्याचारावर आणि अन्यायावर माझ्या पतीने बहुत मनावर परिणाम घेऊन आत्महत्या केली। आम्ही राहुल गांधीला पत्र पाठवत आहे प्रतिभा ताई धानोरकरच्या नावाने। एका परमेश्वर मेश्रामची जमीन हडपून प्रतिभा ताई काहीच त्याच्यावर निर्णय घेत नाही आहे बा। तुम्ही तर राहुल गांधीच्या खासदार आहो बा काँग्रेसचा, असं म्हणून दावा ठोकता आणि कामं पहा तुमचे काही चांगले नाही। पुढच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला उभे ठेवण्याचा काही अधिकार वाटते असं तर वाटतच नाही आहे। तहसील कार्यालयामध्ये माझ्या पतीने पैसे देऊनही तहसीलदाराने फेरफार केलेला नाही, कारण की या धानोरकर परिवारांच्या दबावामुळे अद्यापही आमचं 7/12 फेरफार काहीच केलं नाही। कारण तिथं सगळं सांगत होती की हे धानोरकर परिवारांचं आहे बा, आणि धानोरकर परिवारांच्या दबावामुळे आम्ही कोणतंच काम करू शकत नाही। मी राहुल गांधीला विनंती करते की प्रतिभा ताईला लोकसभा क्षेत्रातून काढण्यात यावं बा। माझी नम्र विनंती आहे राहुल गांधीला की प्रतिभा ताई धानोरकरला लोकसभेच्या कारभारातून बरखास्त करावं बा। आज मेश्राम परिवाराचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजचा उपोषण आंदोलनाचा जे आहे 9वा दिवस आहे। तरीही शासन प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आहे। परमेश्वर मेश्राम यांनी भद्रावती तहसील कार्यालयामध्ये 20 पॅशन करून आत्महत्या केली। कारण भाऊ धानोरकरनी ते 5.5 एकर जे आहे कुरुडा येथील सर्वे नंबर 95 आणि 98 ही जे जवळपास 5 एकर शेती जी आहे हडप केलेली होती, आपल्या नावाने रजिस्ट्री करून घेतली आणि यांच्यावर दबाव टाकून यांना धमक्या देऊन ती जमीन जी आहे आपल्या ताब्यात घेतली। त्या धमक्यामुळं आणि यांच्या दबाव तंत्रामुळं या मेश्राम परिवाराला स्वतःचा कुरुडा गाव सुद्धा सोडावा लागला, बुट्टीबोरीला जावं लागलं। त्याच्यानंतर ते तिथून आले मोरव्याला राहायला लागले। आपल्या स्वतःच्या गावामध्ये सुद्धा ते मेश्राम परिवार जाऊ शकत नव्हते। एवढा दबाव जे आहे, एवढी दहशत जी आहे धानोरकर परिवाराने त्यावेळेस लावली होती आणि यांचे 5.5 एकर जे आहे शेती यांनी हडप करून जे आहे तिथं स्वतःचा ताबा केला। आणि आज जे
बाळू धानोरकरच्या नावाने आज ती शेती आहे आणि मेश्राम परिवारावर जे संकट कोसळलेलं आहे, आज त्यांना आपला जो घरचा करता धरता माणूस जे आहे त्याला आत्महत्या केल्यानंतर आज बेघर झालेले लोक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करावं लागत असेल तर ही खूप मोठी शोकांतिका आहे. आणि म्हणून धानोरकर परिवाराने जे आहे मेश्राम परिवाराला ती जमीन परत द्यावी, अन्यथा हे आंदोलन पुन्हा तीव्र होईल अशी शक्यता आहे.